Co-powered by Techno। आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये रंगरंगोटी आणि दुरुस्तीच्या डागडुजीच्या कामाला वेग आलेला आहे। आपण बघू शकतो कशा पद्धतीने अंबाबाई मंदिर परिसरामध्ये ही कामं सध्या सुरू आहेत। आपण बघतोय गरुड मंडपाचा जो काही खराब झालेला भाग आहे तो काढण्याचं काम सध्या सुरू आहे। गरुड मंडप असेल, नगारखाना असेल, त्याचबरोबर मणिकर्णिका कुंड यांच्या डागडुजी आणि दुरुस्तीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जवळपास 23 कोटी रुपयांचा निधी आहे तो लावलेला आहे आणि या निधीमधून ही सगळी कामं सध्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सुरू आहेत। आपण बघू शकतो हा गरुड मंडप आहे आणि या गरुड मंडपाचं जे काही लाकडी काम होतं ते वर्षानुवर्ष तेच असल्यामुळे खराब झालेलं होतं आणि कुठेतरी धोकादायक बनलेलं होतं। म्हणूनच हे सगळं जे लाकडी काम आहे ते काढण्याचं काम सध्या सुरू असल्याचं चित्र अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो बाहेरून यासाठी विशेष कामगार देखील आणण्यात आलेले आहेत। कोणताही अपघात होऊ नये, भाविकांना कोणतीही इजा होऊ नये याची देखील खबरदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून घेतली जाते। आपल्याला माहिती आहे नवरात्रोत्सव अवघ्या 15 दिवसांवर आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय ही सगळी युद्ध पातळीवरची तयारी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळते। जो काही निधी या सगळ्या दुरुस्तीच्या कामासाठी देण्यात आलेला होता त्यातून हे सगळं काम सध्या सुरू आहे। आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर नगारखान्याचं काम देखील सुरू आहे। त्या ठिकाणी देखील आपण बघतोय जी काही पडझड झालेली होती तो भाग आहे तो काढून टाकण्यात आलेला आहे। संपूर्णतः जाळी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। अशाच पद्धतीनं अंबाबाई मंदिर परिसरात असणाऱ्या मणिकर्णिका कुंड परिसरात देखील संरक्षक पत्रे जे आहेत ते देखील लावण्यात आले आहेत। त्यामुळे आपण बघू शकतो की अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सध्या नवरात्रोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू आहे। जी काही कामं राहिलेली आहेत देखभाल दुरुस्तीची असतील किंवा पडझड झालेल्या भागांची जी काही कामं आहेत ती सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि त्या 15 दिवसात हे सगळं काम पूर्ण करण्याचं आव्हान आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसमोर असणार आहे। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। Co-powered by Techno। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।